नाकर्तेपणाची उपलब्धी आहे, सरकारच्या अपयशाची उपलब्धी आहे। सरकारच्या दरवर्षी होणाऱ्या 1000 शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची उपलब्धी आहे। महिलांवरील आणि मुलीवरील वाढत्या अत्याचारांची उपलब्धी आहे। जमिनींच्या घोटाळ्याची उपलब्धी आहे। महिला बालकल्याण आणि शिक्षण विभागाला जो निकृष्ट दर्जाचा धान्य पुरवला जातो, जे खाऊ शकत नाहीत अशी सगळीकडे ओरड आहे, त्याची उपलब्धी आहे। कुपोषणाचा आणि नवजात बालकांचा मृत्यू प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलाय। गेल्या 5 वर्ष 22 ते 25 या 3 वर्षामध्ये 45,798 बालकांचा, नवजात बालकांचा 0 ते 1 वर्ष वयाच्या बालकांचा मृत्यू झालाय। ही यांची उपलब्धी आहे काय? वर्षभर महिला बाल कल्याण असेल किंवा सामाजिक समरसतेच्या दृष्टीतून, सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीतून आदिवासी विभाग, सामाजिक विभाग यांच्या किती योजना केल्यात त्याची उपलब्धी सांगावी। आणि म्हणून माझी सरकारकडे मागणी आहे की वर्षभराच्यासाठी पुण्या मंत्र्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन उपलब्धी सांगण्यापेक्षा या अधिवेशनामध्ये एक श्वेतपत्रिका त्यांनी करावी आणि श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून उपलब्धी सांगावी, म्हणजे जनतेच्या पुढे वर्षभरातील सरकारच्या कामगिरीची माहिती जनतेपुढे उघड होईल। तुम्ही विरोधी पक्ष नेते झाले, अनुभवी नेते, तुम्ही या सरकारला 0 ते 10 किती गुण द्याल? अहो, गुणच काय? ज्यांनी परीक्षाच दिली नाही त्याला गुण देण्यात काय अर्थ आहे? परीक्षेपासून पळ काढतायत आणि उद्या खोटं प्रमाणपत्र दाखवतील, त्याला काय सांगण्यात अर्थ आहे? त्यामुळे याला गुण देण्याचा विषयच नाही, कारण ज्यांनी परीक्षाच दिली नाही, परीक्षेपासून पळ काढलाय, त्यांना गुण देणं मला तरी वाटतं नैतिकतेच्या आधारे योग्य होणार नाही। सर्वे झालेले आहे, त्या सर्वेमध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना 40% पर्यंत पसंती देण्यात आली। त्याचबरोबर राजकीय ध्रुवीकरणाचा फायदा हा राज्यात भाजपला होतोय असं या सर्वेचं म्हणणं आहे। नाही, आमच्याही मुख्यमंत्र्यांना 60% पर्यंत उपलब्धी दिली। तुम्ही माहिती घ्या, वृत्तपत्र ज्यांची सत्ता असतात त्यांना जास्त गुण देत असतात। असं आहे, तपासणीचं काम जर हेडमास्टरकडे असेल आणि हेडमास्टरचा पोरगा परीक्षेला बसला असेल तर त्याच्यातून 10-20% गुण वाढवून दिले तर नवल वाटायचं काही कारण नाही। असाच प्रकार महाराष्ट्रामध्ये आता दिसतोय। त्यामुळे त्या टक्क्याला किती मिळाले त्यापेक्षा जनतेला किती टक्के मिळाले हे महत्त्वाचं आहे। आणि जनतेला मात्र आता 0% मिळाले हे महाराष्ट्रातील जनतेला कळून चुकलं। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील बरांज जी ओपन कोल माइन्स आहे, तिथनं मोठ्या प्रमाणात कोळशाची तस्करी होते। जो सबसिडाइज कोळसा आहे तो खुल्या बाजारात बेकायदापणे विकला जातोय, काय? नाही, हा तर मी सुद्धा कर्नाटक गव्हर्नमेंटकडे तक्रार करणारच आहे। खुल्या बाजारामध्ये कोळसा विकला जातोय, ज्या अटीवर जमीन दिल्या त्याचा एन्व्हायरमेंट क्लिअरन्स नाही, ज्यासाठी जमीन उपलब्ध म्हणजे गायरान जमीन दिली, निस्तार हक्काची जमीन दिली, त्या जमिनी देत असताना त्यांचं पुनर्वसन महत्वाचं होतं। जवळपास 84 हेक्टर जमिनीला या बरांज कोल माइन्सला 2023ला एन्व्हायरमेंट क्लिअरन्स दिलं। या परवानगीच्या वेळी ज्या अटी आणि शर्ती घातल्या होत्या त्या एकही अटी शर्ती त्या बरांज एवढ्या मोठ्या कोल माइन्सनी पूर्ण केल्या नाही। फॉरेस्ट डायव्हर्शन आदेश देताना निस्तार हक्काची जी काही जागेला कुठलीही बाधा पोहोचवायची नाही, कारण निस्तार हक्क म्हणजे शेतकऱ्यांच्या गायरांसाठी, गुरं चारण्यासाठी आणि त्यांना लाकूड लागतोय किंवा गावाच्या व्यवस्थेसाठी ती जागा रिझर्व्ह असते, ती सुद्धा बळकावून टाकली। प्रकल्पग्रस्ताची पूर्ण पुनर्वसन होत नाही तोपर्यंत जागेचा वापर करू नये, पण सगळी जागा खोदून मोकळे झालेत। हे केलं त्यांनी। ईसीने सांगितले की ईटीपी म्हणजे खदानीचा सांडपाणी आणि प्रादुर्भाव जो आहे ट्रीटमेंट प्लांट तो सुद्धा लावला नाही।
पूर्ण पाणी नाल्यात नदीत घातला जात आहे आणि एसीने सांगितलं एसटीपी प्लांट लावा, ते केलं नाही. गाडीचा वापर करूनही कन्व्हेअर बेल्ट नाही, कोळसा उचलावा, सेन्सिटिव्ह झोन आहे, ते सुद्धा केलेलं नाही. आणि ग्रीन बेल्ट एरिया तयार करावा असं सांगितलं. यापेक्षा खूप गोष्टी आहेत. आणि खुल्या बाजारात कोळसा विक्री सर्रास सुरू आहे ब्रांच कोलमधून, ती विकता येत नाही, तो गुन्हा आहे. त्याच्यावर हे सगळे तेथील अधिकारी पूर्णतः मिलीभगत करून मिळून यामध्ये त्या बरांजला मदत करतायत. कलेक्टर पासून सगळ्यांचा सहभाग, फॉरेस्ट अधिकाऱ्यापासून तर मंत्री पर्यंत, आपल्या फॉरेस्ट मिनिस्टर सुद्धा, एन्व्हायरमेंट मिनिस्टर, या सगळ्याकडे त्यांनी त्यांचे हात ओले केले आहेत. त्यामुळे या बरांजला कारवाई होत नाही आहे. हा प्रश्न विधानसभेत आम्ही मांडू आणि सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल. हा जो प्रचंड मोठा घोटाळा केला जातोय कोळसा खाणीमध्ये, ते त्याचं सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. भाऊ, नाशिक पुणे जो सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग होता तो संगमनेर मधून जर झाला नाही तर मोठं आंदोलन करण्याचा इशारा सत्यजित तांबे यांनी दिला. सत्यजित तांबेंना शुभेच्छा आहेत. कधीतरी आंदोलन केलं पाहिजे, करावं, आणि त्याही चांगल्या कामासाठी करत असतील तर आनंद आहे आणि केलं पाहिजेत. मुळात तो रस्ता जो जातो आहे तो खऱ्या अर्थानं सत्यजित तांबे म्हणतात त्याप्रमाणे त्याचा उपयोग होईल. नाहीतर ज्यांनी जमिनी घेऊन ठेवल्या आहेत तिथून जर तो रस्ता काढला गेला तर केवळ भूखंड धारकांना फायदा होण्यासाठीच तो रस्ता आहे असा त्याचा अर्थ होईल. नागपूरमध्ये अवघ्या 8-10 दिवसाचं अधिवेशन होतं, 7 ते 14. मला वाटतं ज्या हेतून हे अधिवेशन नागपुरात विदर्भात होतं तो हेतू साध्य होईल, कारण विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी आहेत, त्याच्यावर सरकार काय करतं? सर, हे बघा, 7 दिवसाचं अधिवेशन आहे. शनिवारी ठेवलाय, रविवारी ठेवलाय. मला काय कळत नाही, तुम्हाला अधिवेशनच घ्यायचं होतं, कशाला घेताय? काय गरज होती? आणि घ्यायचं होतं तर बजेट अधिवेशन घ्या, मग 4 आठवड्याचा, 5 आठवड्याचा येऊ द्या मार्चमध्ये. कारण मुख्यमंत्री नागपुरातले आहेत. विदर्भीय लोकांना 11 वर्षाची अविरत सत्ता, प्रचंड सत्ता असताना तरुणांना रोजगारासाठी पुणे, मुंबई, हैदराबाद, बेंगलोर गाठावं लागतं. हेच या सरकारचं अपयश आहे. तुम्ही बघा, प्रत्येक गावातील 1-2 तरुण हे हैदराबाद, बेंगलोर, पुण्यामध्ये आहेत. नागपुरामध्ये रोजगाराच्या संधी आहेच नाही. मग काय केलं सरकारने? काय उपलब्धी आहे मुख्यमंत्र्यांची? हे याचं उत्तर मिळालं पाहिजे. त्यामुळे 7 दिवसाचं अधिवेशन घेऊन विदर्भीय जनतेला फसवण्यापेक्षा बजेट अधिवेशन घेतलं असतं तर बरं झालं असतं. पण मुळात काहीतरी करतो आहे दाखवायचं काम या सरकारकडून आहे. हेच या अधिवेशनाचं आहे. फलित काही निघणार नाही. या अधिवेशनाचं फलित मिळणार नाही. विदर्भाला फायदा होणार नाही. पुन्हा काहीतरी आचारसंहितेचा बगुलबोवा पुढे आणून घोषणा करणार नाहीत आणि तोंड विदर्भाच्या विदर्भीय जनतेच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या अधिवेशनातून होईल असं मला दिसतं. दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेते नाही, खालच्या सभागृहात नाही, वरच्या सभागृहात. त्यांना लोकशाहीच कुठे मान्य आहे? लोकशाही मान्य असती तर आतापर्यंत निर्णय घेतला असता. लोकशाहीवर विश्वास नाही ज्यांचा, संविधानावर विश्वास नाही, अशा लोकांच्याकडून फार अपेक्षा बाळगणं. काल आपण पाहिलं की ज्या वेळेस पुतीनजींना भेटायला विरोधी पक्षनेत्याला विरोध केला जातो, आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधी असा विरोध झालेला नव्हता. तो सगळ्यांनी पाहिला. त्यामुळे विरोधी पक्षाची भीती वाटावी हेच भीती वाटते. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेता करत नाहीत. कारण केलेली पापं उघडी पडू नयेत, ती झाकली राहावीत, म्हणूनच सरकारचा हा प्रयत्न सातत्यानं असतोय. भाजपने कोणतीही परवानगी न घेता जाहीरनाम्याचा कार्यक्रम मरीन ड्राईव्हवर घेतला आणि काँग्रेसने तोच कार्यक्रम तिथं घेतला, मात्र त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असं सचिन सावंत यांनी ट्विट केलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.